घनगडाकडे जायला निघालो. ताम्हिणी मार्गे पिंपरी गावातून आत शिरलो तर अंधारबांच्या जवळ हे असं दृश्य, धुकं दाटलेलं. मग काय, गाड्या थांबवल्या, जरा सिनेमॅटिक शॉट्स घेतले. एकदम आमच्यातला बॉलिवूड जागा झाला. पण लवकर निघालं कारण बरंच दूर जायचं होतं, इकोले व्हॅली पर्यंत. हे सर्वत्र धुकं दाटलंय. कुठलिका व्हॅली पॉइंट सोडला तर अंधारबनाच्या पुढे निघालोय आणि आता जातो घनगडकडे. आणि या व्हॅलीने जो काही आनंद दिलाय, काय अमोल भाई, कसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर. तसे गाडीमध्ये इकडे आमचे सारथी आहेत, अतुल शेठ, आणि हे इकडे महान दोन प्रभोती. अजून इकडे कॅमेरा देत नाही कधी. हा येत हा इकडे हे आमचे भीष्माचार्य ट्रेकिंग मध्ये ऍक्च्युली देंगसिंग शेर्पा सारखं नाही का, द वन हू विल ऑलवेज गाईड यू टू द बेस्ट. ताम्हिणी असा प्रवास करत निघालो. इकोलेपर्यंत जायचं होतं. मध्येही अशी निसर्ग संपदा वाट पाहत होती. धबधबे, वानरं, सकाळी शेतकऱ्यांची सुरू असलेली लगबग, हे सगळं दृश्य कॅमेऱ्यात टिपत पुढं निघालो. निसर्ग त्याचं काम चोख बजावत होता. धुकं दाटलं होतं आणि मग लवकर गडावर पोहोचण्याची उत्सुकता निर्माण झाली. इकोले विलेज इथे पार्किंग करून घनगडचा प्रवास सुरू करत आहोत. थोडी चुकामुक झाली आमच्या मित्रांची ना आमची, कारण 3 गाड्या होत्या. बघूयात पुढे सापडतात का ते. हां, चला तर मग सुरू करूयात किल्ले घनगड प्रवास. हा इकडे पाठीमागे मी जसा उल्लेख केला तसं आमच्या 2 गाड्या ह्या मार्गातून हटल्या आणि आम्ही पुढे आलो. निघताना आम्ही शेवट होतो आणि ही लोक ध्यान से देखीन चेहरे को, हे छान धबधब्याला थांबून मजा करून आले. हरकत नाही, पार्टी ली जायगी. आधी आता गडाचा मार्गक्रमण करून घेऊ आणि मग उत्तर तिला बघू दंड काय द्यायचा आहे तो. ही अशी गावाकडनं वाट जाते आपल्यासारख्या पर्यटकांसाठी. जागोजागी इथे अशा पट्ट्या आहेत छोट्या छोट्या, ज्या आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आणि उपयुक्त ठरतात. कारण गडावर जाताना नेहमी अशा खुणांकडे लक्ष ठेवायचं आहे. समोर खुणावतोय तो, येस, किल्ले घनगड. वरती धुकं दिसतंय त्यामुळे लवकरात लवकर वर जाण्याची इच्छा आहे. गडावर जाऊन पुन्हा भेटूयात. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. ह्या प्रचंड दुमदुमलेल्या जय घोषात आम्ही सुरू करत किल्ले घनगडची तयारी. हे बघा, हे सगळे मित्रगण जमलेले आहेत. वार रविवार असूनही हे सगळे आलेले आहेत आणि आता हा गड सुरू होतोय, या गडाचा ट्रेक सुरू होतोय. तर चला मंडळी, तयार आहात सगळे? हर हर चला तर मग मावळ्यांनो सुरू करूयात. आमचे गाईड सौरवजी आमच्या सोबत आहेत. सौरवजी, तुमचा हा कितवा ट्रेक असेल? 49. अरे जोरदार टाळ्या 50 साठी. जेवढ्या माणसाचं वय तेवढे ट्रेक त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत. 10 जास्त सांगितले जरा. 10 जास्त सांगितलेत. मग गड कमी सांगायचं नाही. गौरवने सांगितलं आम्हाला. गणेश्वर महादेव मंदिर आणि जी वरती बाब आपण ऐकले की इथे काही शिलालेख आहेत, तर हे वीरगड स्मारक असा इथे बोर्ड आहे. आणि आपण हे पहा, दिस इज येस, हे बनवतात नेहमी. अच्छा, म्हणजे ज्यांनी युद्धामध्ये स्वराज्यासाठी ज्यांनी जीव गमावला, युद्धामध्ये किंवा गावाचं रक्षण करण्यामध्ये, अच्छा, गायीचं रक्षण करण्यामध्ये, यासोबत काही वाघ सिंहासोबत काही भांडण झालं त्याच्यामध्ये मरण पावला, तरी त्यांच्या आठवणीमध्ये त्यांनी असे 3 हे केलेले आहेत. अच्छा, खालच्या ठिकाणी ते वीर मिळून कसं प्राप्त झालं, अच्छा, ते दाखवलं. हा, तिथून ते स्वर्गात जातानाच हे आहे मार्ग, इथे ते स्वर्गात पोहोचलेले असं वाह, त्यांनी हे केलं. ही संकल्पना खरंच पटण्यासारखी आहे की ऍक्च्युली सगळीकडे असते प्रत्येक गडांठी. अच्छा, कशी आपल्याला ते कसं आहे ना, अशी माहिती दिली नसते ना, कशी लढाई झाली, असं असतं सगळीकडे. अच्छा, आणि त्यांचं जे पराक्रम आहे तो असा खरंच पुढच्या पिढीला कळला पाहिजे ना, नाहीतर
इथे गडाच्या पायथ्याशी गारजाई देवीचं मंदिर आहे. सध्या मंदिर बंद असल्यामुळे आज दर्शन घेता आलेलं नाही, पण ठीक आहे, नमस्कार करून पुढे निघू. अशी सुंदरशी वाट आहे इथे, नेहमीच अचंबित करणाऱ्या वाटा आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव. वा वा वा. पहिल्या टप्प्याच्या जवळ आपण आलेलो आहोत आणि हे आमचे मावळे महादेव. उत्साह बघा त्यांचा. वा 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 वा. जय भवानी, जय शिवराय. हा पॉइंट जो फार फेमस झालेला आहे, इथे येऊन तरुणाई असा हा इथे सेल्फी पॉइंट आहे. आणि हा इथे शपथ हा गड. हो, इथला जो काही दुसरा फेमस पॉइंट आहे व्हॅली पॉइंट नंतर हा आहे, जिथे अनेक वर्षांपूर्वी म्हणा एक दगड खाली निसटून आला आहे आणि त्याने हा इथे खास पॉइंट तयार झाला आहे. हा असा अद्भुत पॉइंट आहे, त्याच्या तिथे आपण जात आहोत. शिड्यांचा टप्पा जरा महत्त्वाचा आहे. इथे येताना हा विचार करायचा आहे. हे सगळे मित्र आमचे वर येत आहेत. इथे येताना ही खबरदारी घ्यायची आहे आपल्याला आणि पुढे यायचं आहे. कधी कधी इथे धरण्यासाठी हे असे हुक बनवलेले आहेत आणि हे हुक धरून आपल्याला काय पावसाळ्यामध्ये सगळं निसरट असतं, त्यामुळे थोडीशी व्यवस्था आपल्याला केलेली आहे जेणेकरून सगळे येऊ शकतात. व्यवस्थित इथे जे असलेले रोप आहे धरून ते या सगळ्यांनी हळूहळू. थोडंसं निसरट झालेलं आहे. हां, सगळ्यांसाठी हे गरजेचं आहे. आराम से. वाह, कुठून तरी एक अवघड असणार ते जाताना किंवा येताना. चांगली गोष्ट आहे, आपल्या शारीरिक क्षमतेची चांगली परीक्षा होते. आणि मग वरती लागतो इथे पाण्याचा हौद किंवा टाका. मस्त टप्पा पार झालाय. जंप करतो आता खाली. जरा ट्रॅफिक असल्यामुळे आपण जरा थांबलो आहोत. ही पार्किंग मधली गाडी आणि आता आपण आहोत इथे किल्ले घनगड. सगळ्यात अवघड टप्पा आणि आमचे हे सगळे मित्रमंडळी पार करताना क्या बात है. आइए, स्वागत नहीं करोगे हमारा.
धपाधप सगळ्यांची वरती येण्याची घाई. हा थोडासा टप्पा अवघड आहे, परंतु त्याशिवाय मजा नाही. गड किल्ले चढ़ण्यासाठी काहीच मजा नाही. चलिए, जिनके नाम में सावरकर है वो पीछे कैसे रहे? क्या बात है. क्या बात है. ओहो हो, ये घोरपडी चढल्यात वरती. घोरपडी भाई. यस, मुस्कुराइए, आप घनगढ़ पर है. सह्याद्री की आगोश में आइए. और घोरपड़ ऊपर आती हुई, क्या बात है. ये ऐसी तमाम घोरपड़े स्वराज्य के बहुत काम आएगी. क्या बात है. स्वराज्यातलं ऐतिहासिक नाव आहे बरं, होळकर. क्या बात है. हे मोठे सेनापती खाली राहिलेत, त्यांच्याकडे जरा झूम करतो. स्वराज्याचा आमचा बुरुज, स्वराज्याचा बुरुज आमचा सौरव. चलिए सर, क्या बात है. आहा, चला, तो एक महत्वाचा टप्पा पार केल्यानंतर धापा ऐकू येतात का सगळ्यांच्या. आयुष्याने आपल्या तब्येतीने आपल्याला धप्पा दिल्यावर काय होतं. तो करना पड़ेगा. इसके लिए आना है सह्याद्री पर. सह्याद्री के आगोश में आकर देखना है कि कमबख्त क्या कर लिया हमने खुद का. जो नहीं खुद का वो नहीं किसी का. ये देखिए, ये माहौल बना चुका है. क्या बात है. ओहो, यंग ॲट हार्ट, यंग ॲट एनी एज, असे सगळे आमचे मित्र. चलिए आगे बढ़ते हैं. ओहो हो, ये पैचेस कब खत्म होंगे. कसं गेलात तुम्ही? तिकडनं आलात का? अच्छा, याला. अच्छा, म्हणजे पक्का आहे का ते? अच्छा, मला वाटतं दोरीपेक्षा मला हातावर जास्त विश्वास आहे. उत्सुकता ही शोधाची जननी असते. मला वाटतं हे छोटेसे पाण्याचे टाके असावे. काय समोर खाली पाण्याचे टाके असावे सर. पाणी दिसतंय. हो, आज पाणी टपकत आहे, त्याच्यामुळे पाण्याचे टाके असावे असा अंदाज माझा आहे. सुंदर. किल्ल्यातनं हा दुमजली बुरुज आहे. थोडा भग्न अवस्थेत आहे, पण उभा आहे. तो आपल्या इतिहासाची साक्ष देतो आहे आणि आपल्याला सांगतो आहे की आमचा इतिहास किती भव्य दिव्य होता. बऱ्याच ठिकाणी बुरुज आहेत, असा दुमजली फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणून जरा वेळ इथे घालवला, त्याला कॅमेऱ्यात साठवलं, कारण ही आठवण होती. मग सगळ्यांना भूक लागली होती. मग तिथेच दगडाची चूल मांडली आणि नेहमीप्रमाणे सुंदर मॅगी बनवली, कारण खाली जायला बराच वेळ लागणार होता. त्यामुळे भूक लागल्यामुळे सगळ्यांसाठी मी मॅगी बनवली, खाल्ली. सगळा झालेला कचरा गोळा करून तो पुन्हा गडाखाली नेण्याचं ठरवलं, कारण त्याशिवाय आपण गड संवर्धन करू शकणार नाही ही जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून आपणही असं काही बनवणार तर नक्की सगळा कचरा खाली घेऊन जा. मग शेवटी निरोपाचा फोटो घेतला झेंड्याजवळ. तेवढ्यात समोर तैलबैला धुकं गेल्यामुळे थोडा दिसत होता, त्याचाही फोटो घेतला. आणि अशा प्रकारे बऱ्यापैकी ॲडव्हेंचरने भरलेला हा आमचा ट्रेक आता परतीच्या मार्गावर सुरू झालाय. आता आम्ही परत निघालोय. सगळ्यांच्या चेहऱ्यावर थोडा थकवा आहे, परंतु ऊर्जा तेवढीच सह्याद्रीकडनं घेतली आहे. बरोबर है का नहीं? आणि एडवेंचर शिवाय लाइफ नहीं. यहाँ पर आने पर पता चलता है जिंदगी क्या होनी चाहिए और हम क्या बना रहे हैं. रिस्क है तो इसके जोरदार तालियां इस बात के लिए. चलिए. गडाखाली इथे खाली परत जेवणाची ऑर्डर दिली होती. मस्त भाकरी, ठेचा, कांदा हे सगळ्याचा आनंद घेतला.
आपणही जाणार असाल तर अगोदर त्यांना सांगितलं तर ते जेवण तयार करून ठेवतात. मग पुढे निघालो तर असा खळखळता पाण्याचा प्रवाह दिसला आणि मग काय, थकलेले सगळेच होते. दिलं झोकून पाण्यामध्ये स्वतःला. 1 तास त्या पाण्यामध्ये खेळले, सगळे पुन्हा रिफ्रेश, रिचार्ज झाले आणि खऱ्या अर्थाने ट्रेक संपन्न झाला, पूर्ण झाला.